बिडकीन येथील मिठाई भंडार व इलेक्ट्रॉनिक दुकान फोडणारे पोलिसांच्या ताब्यात। नमस्कार, आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन येथे 20 नोव्हेंबर रोजी रात्री व 21 नोव्हेंबर रोजी सकाळी निजलगाव फाटा येथील बिकानेर मिठाई भांडार व इलेक्ट्रॉनिक दुकान फोडून हात साफ करणारे 2 गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात। गुन्हेगार हे नाबालिक असून छोटा पॅक बडा धमाका करून गुन्हेगारी क्षेत्रात पाऊल टाकणारे आहेत। 27 नोव्हेंबर बुधवार रोजी तक्रारदार हनुमंत चिम्माराव चौधरी राहणार बिडकीन यांनी बिडकीन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने परिसरातील चोरीच्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन दाखल तक्रारीवरून बिडकीन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांनी गोपनीय यंत्रणेच्या व सीसीटीव्हीच्या फुटेजच्या सहाय्याने बिडकीन परिसरात विविध ठिकाणी झालेल्या चोरीतील गुन्हेगारांचा शोध घेतला असता गोपनीय विशेष पथकांना 2 विधी संघर्षग्रस्त बालक गुन्हेगार मिळून आले। बालक गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर बिडकीन पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली आहे। दुकान घरफोडी करणारे गुन्हेगार नाबालिक वय 16 वर्ष विधी संघर्षग्रस्त बालक असल्याने त्यांच्या पालकांना समजपत्र देऊन पोलीस स्टेशनला बोलवून विधी संघर्षग्रस्त बालकाकडे चोरी गुन्ह्यासंबंधाने चौकशी करण्यात आली। सदरील गुन्ह्यातील चोरी बालकांनी केल्याची कबुली दिली आहे। विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल केले असून अधिक तपास बिडकीन पोलीस करत आहेत।